कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभिरामला ना बाईकवर ना लांब लांब दूर दूर प्रवास करायचा धरून नादच होता। त्याच्या या डॅशिंगपणावरच अंतरा भाळली होती। लीला, तू आता जशी प्रेमात आहेस ना अभिरामच्या, तसा अभिराम देखील प्रेमात होता अंतराच्या। लीला, फोन का उचलत नाहीस तू? आय होप यू फाईन. अंतरानं त्याचं आयुष्य घडवलं लीला। तो कोण आहे, काय आहे, त्याच्यात किती ताकद आहे याची जाणीव अंतरानं त्याला करून दिली। त्या खरंच खरंच अंतरात आहेत, म्हणजे अभिंच्या अंत। हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हा माझ्या वाईफचा नंबर आहे. हा मला आताच रस्त्यात सापडला फोन. व्हॉट? कुठे सापडला? तुम्हाला कसं सापडला? आणि एक मिनिट, माझी जिचा फोन आहे ती माझी वाईफ आहे, ती आहे का कुठे आजूबाजूला? लीला जागीरदार नाव आहे तिचं. नाही साहेब, इथे कोणीच नाही आहे. मगाशी एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता इथे, कदाचित त्यांचाच फोन पडला असेल. काय काय झालं एक्झॅक्टली? मला डिटेलमध्ये सांगा प्लीज. आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहेत? हो सर, तिला आताच सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. थँक्स. मॅडम, तुमचं नाव काय? अंतरा. बरं, मला सांगा, आता तुम्हाला कसं वाटतंय? डोक्याची जखम बरी आहे ना? हो, बरं वाटतंय मला. ठीक आहे आता. या मॅडम तुम्हाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या म्हणून तुमच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली. मला एक सांगा, तुम्ही दोघी एकमेकांना ओळखता का? नाही म्हणजे तुमचं काही रिलेशन आहे का? नाही, खरं तर आज पहिल्यांदाच भेटते मी यांना. पण मॅडम, तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नाही म्हणजे ॲक्सिडेंट केसमध्ये लोक पळ काढतात, पण तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात. थँक्यू. तुम्ही आज माझी खूप मदत केली. तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांना फोन करून बोलवता का? नाही म्हणजे तसं तुम्हाला डिस्चार्ज देता येईल. ॲक्च्युली माझे असे कोणी रिलेटिव्ह नाही आहेत. एक्सक्यूज मी. हे बघा, ही माझी बायको लीला जागीरदार. यांचा ऍक्सिडेंट झाला आणि मला कळलं की इथेच या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. तुम्ही पाहिलं का तिला? ती आहे का इथे आणि कुठे आहे ती? प्लीज सांगाल का जरा लवकर? सर प्लीज सर, काम डाऊन. लीला मॅडमचं ॲक्सिडेंट नाही झालंय. ते ना ज्यांचं ॲक्सिडेंट झालंय त्यांना इथे घेऊन आलेत उपचारासाठी. आयुष्य? हो सर, लीला मॅडम त्यांनाच उपचारासाठी इथे घेऊन आल्या. थँक गॉड.
कुठे आहे ती? त्या ना 3rd फ्लोअरवर रूम नंबर 6 मध्ये. ओके, थँक्यू. आजी 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 दार उघड आजी 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 दार उघड ना प्लीज. काय झालंय आजी? तुम्ही सांगितलंच नाही तर कसं कळेल आम्हाला? आजी उघड ना दार. आजींनी कधीच दार उघडलं नाही तर? सरू काय बोलतेस ग? आजी आजी दार उघड ना. काय चाललंय? एवढा आरडाओरडा का करताय? वहिनी, आजींनी स्वतःला कोंडून घेतल्यात. काय हो? का? तेच तर कळत नाहीये वहिनी. आजी आली तेव्हापासून रडत होती. तिला मी विचारलं तेव्हा ती काहीच नाही बोलली आणि असं स्वतःला डिरेक्टली लॉक करून घेतलंय. म्हणजे तुमचे खरंच कोणीच नातेवाईक नाहीये? नाही, मी एकटीच आहे. म्हणून तर आश्रमात राहते ना. आश्रमातलीच माणसं माझं सगळं काही आहे. अंतराताई असं का म्हणतायत की त्यांचं कोणीच नाहीये? आजींबद्दल घरच्यांबद्दल ते काहीच का सांगत नाहीये? आपल्याला यांच्या डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करावी लागेल, पण यांना एकटं जाऊ देणं योग्य नाही. डॉक्टर ठीक आहे, मी जाईन. नाही, अशा अवस्थेत एकट्याने कशा काय जाल? डॉक्टर, मी सोडते त्यांना. थँक्यू. टेक केअर अंतरा. मी खाली OPD मध्ये आहे आणि जर तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. नर्स, मॅडम, यांच्या काही मेडिसिन्स आणायच्या आहेत. याच मजल्यावर डाव्या बाजूला मेडिकल आहे, तिथे तुम्हाला मिळतील. तुम्ही घेऊन या, तोपर्यंत मी यांच्याजवळ थांबते. तुम्ही बसा, मी आलेच. डॉक्टर, ते वॉर्ड नंबर 6चं पेशंट कुठे आहे? हो, त्यांना डिस्चार्ज मिळालाय. कदाचित ते खाली गेले असतील. ओके, थँक्यू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.